नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आले आहेत. स्त्रीरोगशास्त्रामधील प्लासेंटा प्रिविया हा 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. तर चला आपण आजचा टॉपिक पाहूया. प्लासेंटा प्रिविया, त्याची व्याख्या पाहूया, त्याचे प्रकार पाहूया, त्याची लक्षणे, निदान, गुंतागुंत पाहूया, त्याचे कारणे पाहूया. आपण त्याला नर्सिंग मॅनेजमेंट काय करणार ते पण पाहूया. चला तर बघूया आपण त्याची व्याख्या. तर व्याख्यामध्ये गर्भधारणेदरम्यान प्लासेंटा गर्भाशयाच्या खालच्या भागात बसून गर्भाशयाच्या मुखाला म्हणजे सर्व्हिक्स ऑसला पूर्ण किंवा अंशतः झाकतो, त्या स्थितीला प्लासेंटा प्रिविया म्हणतात. म्हणजे प्लासेंटा हा वरच्या बाजूस नसून खालच्या बाजूस असणेच म्हणजेच प्लासेंटा प्रिविया. त्याचे आपण कारणे पाहूया. त्याच्यामध्ये कारणे काय काय आहे? बदललेले मातृत्वाचे वय म्हणजे 35 वर्ष जास्त असणे, गर्भधारणा वारंवार होणे, पूर्वी प्लासेंटाचा प्रिविया असणे, पूर्वी सिझेरियन झालेला असणे, गर्भाशयाची शस्त्रक्रिया झालेली असणे, धूम्रपान, मद्यपान, IVF असिस्टंट रिप्रोडक्शन. त्याचे आपण आता प्रकार पाहूया, वर्गीकरण. त्याचे 4 प्रकार आहेत. प्लासेंटा, पहिला प्रकार पाहूया आपण. प्लासेंटा खालच्या भागात असतो पण गर्भाशयाच्या मुखाला झाकत नाही. आपण दुसरा टाईप पाहूया त्याचा. प्लासेंटाचा कडा गर्भाशयाच्या मुखाच्या कडेपर्यंत पोहोचतो. प्लासेंटाचा कडा गर्भाशयाच्या मुखाच्या कडेपर्यंत पोहोचतो. तिसरा टाईप पाहूया आपण. प्लासेंटा अंशतः गर्भाशयाच्या मुखाला झाकतो. तिसऱ्या प्रकारमध्ये आहे गर्भाशय अंशतः ढाकतो. प्लासेंटा गर्भाशयाला अंशतः झाकतो. चौथा टाईप पाहूया आपण त्याचा. प्लासेंटा पूर्णपणे गर्भाशयाच्या मुखाला झाकतो, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण गर्भाशयाचा मुख बंद होतो. त्याचे आपण आता लक्षणे पाहूया. अचानक होणारे वेदनारहित योनी मार्गातून रक्तस्राव, रक्ताचा रंग चमकदार लाल असतो, पोटात वेदना होतात, गर्भाशय मऊ असतो, गर्भाशयाची हालचाल जाणू शकते, गंभीर स्वरूपात रक्तस्राव होऊन शॉकमध्ये महिला जाऊ शकते. त्याच्यासाठी आपण निदान काय काय करणार ते पाहूया. त्यांची शारीरिक हिस्ट्री घेणार, तपासणी, अल्ट्रासोनोग्राफी करणार, नंतर त्याच्या स्पेक्युलम तपासणी करणार, गर्भाच्या हृदयाची गती तपासणे म्हणजे FHR मॉनिटरिंग करणे, फिटल हार्ट साऊंड ऐकणे. त्याच्यामध्ये गुंतागुंत आईला आणि बाळाला काय काय होते ते पाहूया. आईमध्ये अतिरक्तस्राव होतो, हेमरेज, अशक्तपणा होऊ शकतो म्हणजे अनेमिया, शॉकमध्ये जाऊ शकते महिला, संसर्ग होऊ शकतो, प्रसूतीनंतर रक्तस्राव होऊ शकतो, स्टेरेक्टॉमीची गरज कधी कधी पडते, बाळामध्ये अकाली प्रसूती म्हणजे प्रीटर्म बेबी, कमी वजन, लो बर्थ वेट, भ्रूण ताण, फिटल डिस्ट्रेस, भ्रूणातील मृत्यू होऊ शकतो. अशा प्रकारे गुंतगुंत आहे. त्याचे निदान, फरक आणि निदान बघूया. ॲब्रॅप्शो प्लासेंटा गर्भाशयाच्या मुखावर गाठी किंवा पॉलिप होणे, गर्भाशयाच्या मुखाची सूज, वासा प्रिविया, गर्भाशय फुटणे. त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचे मुद्दे पण दिलेले आहे. वेदनारहित रक्तस्राव हे मुख्य लक्षणे आहे. रक्ताचा रंग चमकदार लाल, प्लासेंटा गर्भाशयाच्या खालच्या भागात असतो, योनी मार्गाच्या तपासणीवरून कळून येते. योनी मार्गात उपचार LSAचे मुख्य उपचार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा एक्झाममध्ये विचारला जातो 10 मार्कासाठी. तर आता आपण त्याच्यासाठी नर्सिंग मॅनेजमेंट काय काय करणार ते पाहूया. पहिलं मूल्यांकन करूया. म्हणजे रक्तस्रावाचे प्रमाण, रंग व वारंवारता तपासणे, व्हायटल साईन तपासणे, गर्भाच्या हृदयाची हालचाल तपासणे, गर्भाशयाचे आकुंचन आहे का पाहणे, HB पाहणे, त्यांची शॉकचे लक्षणे तपासणे. त्याचं तात्काळ काळजी घेण्यासाठी आपण काय करणार? रुग्णाला डाव्या कुशीवर झोपवणे, डॉक्टरांच्या आदेशानुसार IV फ्लूइड चालू करणे, तोंडावाटे कधी काही देऊ नयेत, अशक्त वाटल्यास यांना ऑक्सिजन देणे, आवश्यक असल्यास युरिन कॅथेटर लावणे, गरज असल्यास रक्ताची व्यवस्था तयार ठेवणे. सुरू असलेली काळजी काय काय करणार आपण ते पाहूया. त्यांना पूर्ण बेड रेस्ट द्यावी, रक्ताचे निरीक्षण करावे, FHR नियमित तपासावे, डॉक्टरांनी सांगितल्यावर औषध द्यावे, स्टरलाइट अँटीबॉडीज
अँटीबायोटिक अशा औषध द्यावे त्यांना. आणि IO चार्ट अचूक ठेवणे. मानसिक तयारी काय काय करणार ते पाहूया आपण. रुग्णाला समजावून सांगणे, भावनिक आधार देणे, भीती कमी करणे, उपचार देणे, कुटुंबांना आधार देणे, तयारी व आपत्कालीन समाज तयार ठेवणे, रक्त संदर्भ तयार ठेवणे, रक्तदाब वाढत आहे की त्वरित डॉक्टरांना कळून सांगणे, LH साठी तयारी ठेवणे, अति रक्तस्राव गर्भात लढल्यास त्वरित रेफर करणे, शस्त्रक्रियानंतरची काळजी काय करणार आपण, व्हायटल साईन तपासणे, रक्तस्रावावर लक्ष ठेवणे, वेदना कमी करणे, औषधं देणे, जखमीची काळजी घेणे, रक्तस्रावावर मार्गदर्शन करणे. त्याचे आपण उपचार पाहूया. त्याला संरक्षणात्मक काय काय करणार, पूर्ण बेड रेस्ट देणार, रुग्णालयात दाखल करणे, रक्तावर निरीक्षण करणे, आई व बाळाचे निरीक्षण, रक्ताची तयारी करणे, 30 आठवड्यापर्यंत गर्भ वाढू शकतो. सक्रिय काय काय करणार, जर रक्तस्राव जास्त असेल किंवा गर्भ धोक्याचे असेल तात्काळ प्रस्तुती करणे, LSHचे मुख्य उपचार, शॉक व्यवस्थापन करणे, रक्त संक्रमण अचानक असल्यास प्रतिबंधक उपाय काय काय करणार, लवकर गर्भधारणा टाळणे, लवकर गर्भधारणा टाळणे, गर्भधारणाचे मध्ये अंतर ठेवणे, कुटुंब नियोजनचा वापर करणे, गर्भावस्थेत तपासणी करणे, धूम्रपान टाळणे, संतुलन आहार घेणे, नियमित अँटीनेटल तपासणी करणे, जड वजन उचलणे टाळणे, पूर्वीची